तर हॅलो मित्रांनो, दिस शशांक. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर तुम्हाला माहीतच असेल, माझ्या एका ब्लॉगमध्ये आम्ही हा स्पॉट क्लीन केला होता. आमची पूर्ण टीम घेऊन आलो होतो आम्ही. व्ह्यू पॉईंट हा आपल्या हनुमानगडी रोडवरला छत्री तलावाच्या पुढे. तर इथे आम्ही ही जागा क्लीन केली होती. तर तुम्हाला त्या जागेची हालत दाखवतो. ती जागा आम्ही जवळपास 4-5 महिन्या पहिले क्लीन केली होती. त्या जागेची हालत दाखवतो आता तुम्ही. कॅन यू बिलीव्ह दिस? हा इथला व्ह्यू. आता काय बोलावं आता ह्या लोकांना. आधीपेक्षाही बेकार झालं भाऊ, हे आधीपेक्षाही बेकार झालं. आम्ही एक पंधीनवर ठेवली इथं, पूर्ण खालपर्यंत सप्पा केलं होतं. लोक काय काय फेकत आहे इथं. मेडिसिन बॉटल्स, हे बघ ना, नाश्त्याच्या वेपर्स बॉटल्स तर पाहिजे किती सारे. ऍक्शन घेतलं. बोर्ड वाचायला पाहिजे तर इथं कचरा फेकू नये. जंगल आहे हे. तुम्ही त्यांचं घर आहे ॲनिमलचं. तुम्ही स्वतःच्या घरात कचरा फेकता काय? जंगल आहे भाऊ, हे जंगल. हे तर आता थोडं हे झालं, पावसाळ्यात किती दाट असते जंगल. एवढं व्ह्यू पॉईंट बांधून घेतला म्हणजे होते काय? हे तर तुम्ही कचरा फैलवण्याची मशीन बांधली इथं हे बांधलाय म्हणून इथं कचरा जास्त आहे. एन्व्हायरमेंट क्लीननेस वाले जे असतात ऑर्गनायझेशन वाले, त्यांनी का दर 4 महिन्यांनी सेम जागा साफ करत राहायची का? तुम्ही कचरा फैलवत राहा, हे साफ करत राहतील. असंच करत राहायचं का? हे बरोबर जमते आपल्याला कामं. हे बघ, पोलंड आला इथं. लव पोलंड. तेच दाखवत आहे ना. हे बघ ना, आय लव्ह यू. मित्रांनो, नको टाकू रे यार. तुम्हाला काही बेकार वाटत नाही का हे कचरा टाकतात नाही? तर तुम्हाला सवयच आहे अशी कचरा टाकायची. काय यार, जी जागा आपण सप्पा करतो ना, त्याच्यानंतर ते जागा अशी बघायला मिळते, बेकार वाटते. दुःख होते, दुःख. ते येताना आम्हाला मोरांचे आवाज, खूप सारे अॅनिमलचे आवाज, बिच्छू दिसला आम्हाला एक रोडनी. म्हणजे हे पूर्ण जंगलच आहे इकडे. जे म्हणाल ते अॅनिमल तुम्हाला बघायला मिळते, छोट्या इन्सेक्ट पासून तर मोठे पण. तुम्ही जर इथं अशी हालत कराल, मग तो तुमच्या घरात घुसेल, तुमच्या शहरात घुसेल. तेव्हा मग तुम्हाला त्याला हँडल करता आलं पाहिजे. तुम्ही मग तुमच्या घरात घुसून असाच कचरा करून. राजगुरे, काय वाटतं यार, ही जागा मी साफ केली होती. चुकीचं आहे असं स्वतःच्या घरी करते. स्वतःच्या घरी हाव ना यार, स्वतःच्या ना आपलं सर्व जागी एवढं चांगलं व्ह्यूला खराब करून दिलं. तुम्हाला सांग, एवढी मोठी जागा आहे, हे जंगल आहे पूर्ण. इथं किती सारे अॅनिमल्स राहत असतात. हे असं कसं खराब, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. चांगली गोष्ट नाही. बाहेरचे लोक काय म्हणून इकडे येऊन असं कचरा राहते काय? हा, तुम्ही एवढा ऍक्टिव्हिटी स्पॉट बांधलेला आहे ना. इथं आपल्या समोर मंदिर आहे, मागेही मंदिर आहे. इथं बाहेरचे लोक येईल, बाहेर आजूबाजूच्या गावातले येईल, दूर दूरून येईल. त्यांना हे कचरा दिसला तर काय म्हणून ते काय तुमची इज्जत काय राहील? एवढं सगळं बांधून काहीच कामाचं नाही. हे पहा ना, मॉर्निंग वॉकला येते लोक सकाळी. असं राहायचं की मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर टॅग करा इथल्या पॉलिटिशियनना, टॅग करा नवनीत राणांना, टॅग करा रवी भाऊ राणांना. बघूया आपल्यात किती पॉवर आहे. हा कचरा साफ होतो का नाही? हा कचरा तर आता एखादं आपली महानगरपालिका साफ करतील, नाही तर हे ऑर्गनायझेशन साफ आता परत करणार नाही. बघूया होते का साफ एका छोट्या ब्लॉगर कडून. झाला तर खूप चांगलं. हे एवढं चांगली गोष्ट बांधली आहे म्हटलं इथे. इकडे सनराईज होते. हा, जाऊ नाही वाटत मग. आणि काय, सिटी पासून जवळपास 10 मिनिटाचा डिस्टन्सवर आहे. पैदल आलो आम्ही तर. पैदल जाणून बुजून आलो आम्ही, कारण आम्हाला बघायचंच होतं. जे गाडीने येऊन बघितलं नाही जात ना, ते पैदल मध्ये येऊन बघितलं जातं, जे सायकल येऊन बघितलं जातं. दिस इज नॉट एक्सेप्टेबल ब्रो, नॉट ॲट ऑल. मित्रांनो, आम्हाला इथं नीलगाय दिसलेली आहे. बघा किती इझिली एखादा अॅनिमल स्पॉट होतो, एखादा रेअर अॅनिमल स्पॉट होऊन जातो इथं. पण आता कॅमेरामध्ये दिसणार नाही, एवढं दूर आहे ती. म्हणजे आम्हाला नेकेड आहे ना तर दिसली, कॅमेऱ्यामध्ये काय आम्ही दिसत आहे का? हे जे झाड आहे ना, हे वाला हे बघ, हे